मित्रांनो, कधी-कधी मला आश्चर्य वाटतं, की आपण एका ग्लोबल कॉन्स्पिरसीमध्ये कसे ओढले जातो हे आपल्यालाच कळत नाही. आणि आज आपण त्याचं सगळेजण कळत-नकळत पार्ट होऊन जातो आणि कदाचित काही पिढ्या त्यामध्ये निघून जातात. आज मी अशाच एका ग्लोबल कॉन्स्पिरसी किंवा अशा एखाद्या ग्लोबल ज्याला षडयंत्र आहे, ज्याला आपण बळी पडतोय, असं मला वाटतं. हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. नमस्कार, माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल. मित्रांनो, व्यापाऱ्यांना आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतो, उद्योजकांना बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतो. त्यामध्ये अभ्यास करत असताना थोडं हे पण लक्षात येतं, की ग्लोबली मार्केटिंग कसं केलं जातं. मित्रांनो, तुम्ही जर नीट पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून आपलं सगळं जे ह्युमन ज्याला असं म्हणूया जो जगभरातला जो ह्युमन बिईंग आहे त्याला अटॅक केलं गेलं आहे फास्ट फूड नावाच्या एका प्रकाराने. मग त्यासाठी फास्ट फूडच्या चेन्स आल्या, वेगवेगळे फास्ट फूड अवेलेबल केलं गेलं आणि ते फास्ट आहे म्हणूनच त्याला फास्ट फूड म्हटलं गेलं. इतकं इझिली अवेलेबल झालं, चेन्स ओपन झाल्या, त्याच्या ॲडव्हर्टाईज त्या लेवलला झाल्या आणि त्याला एका तरुणाईला त्याला किंवा जो मेजर क्लास आहे, मेजर वर्ग आहे, त्याला बांधून ठेवलं गेलं. आज पिझ्झा बर्गरवाली बरीचशी पिढी आपल्याला आजूबाजूला आढळेल, की जे सदैव पिझ्झा बर्गर खात असतात. आणि हे जगभरातलं आहे, मी कुठल्या एका देशाविषयी बोलत नाही आहे. कोका कोला ज्यावेळेस भारतात आला होता त्यावेळेस त्यांनी कॉम्पिटिशनच ग्लास ऑफ वॉटर ऑन ईच इंडियन टेबल असं ठरवलं होतं, की प्रत्येक भारतीय माणसाच्या टेबलावरचा ग्लास ऑफ वॉटर जो आहे त्याच्याशी आम्हाला कॉम्पीट करायचं. वी वॉन्ट टू रिप्लेस द ग्लास ऑफ वॉटर विथ कोक. मित्रांनो, तुम्ही विचार करा, ही किती सिस्टमॅटिक अप्रोच आहे. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना निकृष्ट कम्पॅरेटिव्हली जे आपलं जे एक चांगलं अन्न होतं त्याला रिप्लेस केलं गेलं निकृष्ट अन्नाने कम्पॅरेटिव्हली. मग त्यामध्ये पिझ्झा असतील, बर्गर असतील, जे परिपूर्ण नव्हते, आपल्या वातावरणाला सूट न होणारे किंवा आपल्या ज्याला असं म्हणूया शरीराला आवश्यक ते सगळे मूलद्रव्य किंवा न्यूट्रिएंट्स, इन्ग्रेडियंट्स देणारे. मग हळूहळू याच्या डेफिशियन्सीचे परिणाम समोर यायला लागले. मग बॅकअप प्लॅन रेडी होता. याचा जसंही बॅकअप डेफिशियन्सीचे परिणाम समोर यायला लागले तसे न्यूट्रिएंट्स किंवा सप्लिमेंट्स, वेगवेगळ्या प्रोटीन पावडर्स, वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, त्याच्या टॅबलेट्स, कॅप्सूल्स हे वेगवेगळ्या माध्यमातून विकणाऱ्या कंपन्या वेगाने पुढे आल्या. जशाही त्या वेगाने पुढे यायला लागल्या, कारण त्याचे परिणाम दिसणारच होते, कारण त्याची डेफिशियन्सी निर्माण झाली होती. त्यामुळे त्याचं पण मार्केट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं. ते मार्केट जोरदार उपलब्ध झालं, पण त्यावेळेस पण एक गोष्ट माहिती होती, की याचं अतिरेकी सेवन किंवा याला जर व्यवस्थित ॲज इट इज मेंट टू बी डन घेतलं नाही तर याचे पण दुष्परिणाम आहेत. कारण शरीर जे आहे हे या पद्धतीच्या अन्नाला तयार नसतं. किंवा आपलं माणसाचं शरीर जे आहे ते एका सिस्टमॅटिक ऑर्डरली अप्रोचला तयार आहे. आपण आपलं जेवण जर परिपूर्ण जर व्यवस्थित घेतलं तर शरीराला त्याच्यामध्ये शरीराची कॅपॅसिटी आहे त्याला डायजेस्ट करण्याची. मग हे सगळ्या थिअरीज आपल्यासमोर आणल्या गेल्या, थ्रेटन केलं गेलं, तुम्हाला एवढं सगळं खाणं शक्य नाही म्हणून मायक्रोमध्ये घ्या. एक कॅप्सूलमध्ये तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे. 4 ग्राममध्ये हे अवेलेबल आहे, 40 ग्राम पावडरमध्ये हे अवेलेबल आहे. माणसाला घाबरवलं ना की माणूस काही पण तयार होतो. त्यामुळे मग हे सगळे मार्केटिंग जोरदार सुरू झालं आणि मग त्यातले काही मेडिकल दुष्परिणाम समोर यायला लागले. त्याची पण थिअरी तयार होती, त्याची पण थेरपी तयार होती, त्याच्यासाठीची औषधं पण मार्केटमध्ये रेडी होती. म्हणजे तुम्ही एक बघा, सुरुवातीला सिस्टमॅटिक न्यूट्रिएंट्स काढून घ्यायचे अन्नातले, सवय अशी लावायची की तुम्हाला डेफिशियन्सी निर्माण झाली पाहिजे. नंतर तुम्हाला ते न्यूट्रिएंट्सच गरजेचे आहेत म्हणून मार्केटमध्ये आणायचे, त्याचे पण दुष्परिणाम होणार, मग आता औषधाचं मार्केट होणार. एक सिस्टमॅटिक सायकलमधून आपण जातोय मित्रांनो. आणि हे सायकल जी आहे ही ऑलरेडी ठरलेली आहे. तुमचं पुढे काय होणार, जसं एखाद्या इलेक्ट्रॉनिक आयटमचा दुसरा मॉडेल तयार असतं की याच्यानंतर मॉडेल कुठलं येणार, तसंच हे पण तयार आहे मित्रांनो. यामध्ये पण हे ठरलेलं आहे की तुम्हाला नेक्स्ट कुठला प्रॉडक्ट विकायचा आहे आणि कदाचित काही कंपन्यांच्या पुढच्या काही वर्षाच्या स्ट्रॅटेजी रेडी असतील.
त्यामुळे जे भारतीय आहे, जे भारतीय अन्न आहे, जे बेसिक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 100% मिळणार आहे, स्टिक टू दॅट असं मला वाटतं कधी-कधी. आपल्या परंपरा, रीती ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्याला ज्या बेसिक्स आहेत त्या ते शिकवतात. आपल्याला ते शिकण्याची गरज आहे मित्रांनो. थोडंसं आपण आपल्या परंपरेकडे जर वळालो, आयुर्वेदाकडे वळालो, थोडंसं नॅचरोपॅथीकडे वळालो, तर मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टीची गरज नाही. हे निसर्गानेच आपल्या भारतीय भूमीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. ते कुठेतरी त्याला आपल्या सगळ्या या पिढीला कनेक्ट करण्याची गरज आहे मित्रांनो आणि ही जबाबदारी आज जे 40शी-50शीत आहेत त्यांची हे लक्षात घ्या. अन्यथा तुमची नेक्स्ट पिढी या घातचक्रात ऑलरेडी अडकलेली आहे. त्यांना ऑनलाईन सगळ्या ऑर्डर करायला मिळतायत. तुम्हाला आवडत नसेल पण तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या खाद्यपदार्थ यायला लागतील आणि पुढचे न्यूट्रिएंट्स पण यायला लागतील. विचार करून बघा. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.